एका मंडळाची फरमाईश आली होती की याच शिकवण परिवारात एक असं व्यक्तिमत्व जे मित्रांनो म्हणजे खऱ्या अर्थानं जर एक विचार करायला गेलो तर ही संगीत क्षेत्रातली या कुटुंबातली मला वाटतं तिसरी पिढी असावी. पंजोबा, आजोबा, मुलगा आणि आता नातूबाई. आणि याच परिवारातील एक साई भजन प्रेमी आज या परिवारातून तुम्हा आम्हा सर्वांच्यातून या जगाचा निरोप घेऊन देवाच्या दारी गेले. आणि ती व्यक्ती म्हणजे एक सुप्रसिद्ध पखवाज वादक स्वर्गीय विजय विश्राम शिकवण बुवा. गेल्या वर्षी त्या माणसाने याच कार्यक्रमाला सुंदर असा पखवाज वाजवला होता आणि आज ती व्यक्ती आपल्या नजरे आड गेली, डोळे आड गेली. म्हणजे मित्रांनो एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये, बारावे परितीर्थी रूपी मागे उडावे. माणूस जरी निघून गेला मित्रांनो, जायला काय तुम्ही आम्ही सर्व आपण जाताना विजा येताना घेऊन गेलेलो रिटर्नची तिकीट आपल्याकडे रिटर्नची सर्वांकडे आहे, तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे. आयुष्यात घेऊन जन्मात येऊन तुम्ही पैसे किती कमवलात त्याच्यापेक्षा तुम्ही माणसं किती कमवली हे मित्रांनो महत्वाचं आहे. आज म्हणून तुम्हाला सांगते मित्रांनो, लाखो रुपये पगार असू द्या कोणत्याही माणसाला, 1 लाख रुपये पगार असू द्या, पण त्याचं वास्तव्य हे फक्त त्याच्या गावकीपुरतं आणि भावकीपुरतं माहिती नाही. पण असे कलाकार आज जरी अजरामर झाले तरी त्यांची ख्याती ही तुमच्या आमच्या अगदी 5-6 पिढ्या जरी झाल्या मित्रांनो तरी हे नाव अगदी कायम निघणार आहे. ते नाव म्हणजे आपले विजय बाबा. आणि म्हणून ही श्रद्धांजली दादांच्या चरणावरती समर्पित करतोय. आणि म्हणून बाबा त्यांना या ठिकाणी आज ते ब्रह्मलीन झालेले आहेत, स्वर्गवासी झालेले आहेत. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही साईच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी श्रद्धांजली गातोय म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा. या शिकवण परिवाराचे विजय दादा होते. या शिकवण परिवाराचे आमचे विजय दादा होते. तोडले जीवा भावाचे नाते दादा तुमची आठवण येते. हो हो रोज तुमची आठवण येते. दादा हो आज निघून गेलात, आज या संबंध परिवाराचा निरोप घेऊन तुम्ही स्वर्गवासी झालात. पण आज तुमची आठवण, गेल्या वर्षी तुम्ही साईंचं भजन वाजवलं, पण मात्र या वर्षी जरी तुम्ही नसलात तरी तुमच्या त्या पकवानाची थाप त्या साईंच्या चरणावरती देत झाली असेल म्हणून म्हणायचं या शिकवण परिवाराचे विजय दादा होते. या शिकवण परिवाराचे विजय दादा होते. तोडले जीवा भावाचे नाते दादा तुमची आठवण येते. हो हो रोज तुमची आठवण येते. हो हो दादा तुमची आठवण येते.
रोज तुझी आठवण या शिकवण परिवाराचे जगणाला होती शिकवण परिवाराचे जगणाला होती कोणाची तुमची आठवण येते हो हो रोज तुमची आठवण येते आणि म्हणून पुन्हा एकदा दादाच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आपण सर्वजण साईंच्या चरणामध्ये प्रार्थना करूया आणि आता